लाडकी बहीण योजना अत्यंत महत्त्वाची एक अपडेट पुढे येत आहे बघा, की 3 हप्ते एकत्रित मिळणार अशा प्रकारची अपडेट जी आहे पुढे येत आहे। 3 महिन्यांचे पैसे एकत्रित मिळणार, एकूण 4,500 रुपये। 3 महिने म्हणजे कोणते? नोव्हेंबर आणि डिसेंबरचा लाभ जो पेंडिंग आहे आणि आता सध्याचा जानेवारीचा म्हणजे 1500 1500 आणि 1500 3 महिन्याचे मिळून एकंदरीत जे आहेत 4,500 रुपये एकत्रित मिळणार अशा प्रकारची अपडेट वेगवेगळ्या माध्यमांवर सध्या चालू आहे। आणि या संदर्भात खरंच असं घडू शकतं का, या संदर्भात अगदी कमी शब्दामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। खरंच 3 महिन्याचे हप्ते एकत्रित मिळतील का 4,500 रुपये? आता यावर बघा, पहिल्यांदा तर आपण हे समजून घ्यायला पाहिजे की ही अपडेट आली कुठून। आता संपूर्ण न्यूज माध्यमांमध्ये हीच आता अपडेट चालू आहे की वेगवेगळ्या माध्यमांमध्ये ही अपडेट चालू आहे की एकत्रित जे आहेत एकत्रित पैसे मिळणार आहेत। किती महिन्याचे? 3 महिन्याचे। किती रुपये? 4,500 रुपये। नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता KYC मुळे प्रचंड लाडक्या बहिणींचा बंद झालेला आहे। तर आता अपडेट पुढे अशी येत आहे की त्या लाडक्या बहिणींना पेंडिंग हप्ते प्लस आत्ताचा जानेवारीचा हप्ता असे हप्ते मिळणार आहेत अशा प्रकारची अपडेट पुढे येत आहे। परंतु प्रलंबित लाभ मिळणार का यावर पण मी सांगणार आहे। पण आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे खरंच घडू शकतं का? तर जसं नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे, खात्रीशीर अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नेहमी कळत असतात, तर त्याचप्रमाणे सांगतो आहे की या प्रकारे 4,500 रुपये 3 महिन्याचा लाभ सरकाराकडून यावर कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही। ही बाब तुम्ही समजून घेणं अत्यंत गरजेची आहे। म्हणजे सरकाराकडून स्पष्टीकरण आलेलं नाही 4,500 रुपये मिळणार म्हणून, 3 हप्ते एकत्रित मिळणार म्हणून। त्यामुळे 3 हप्ते एकत्रित मिळणार का, सरकारने तरी या गोष्टीला दुजोरा दिलेला नाही। दुसरा मुद्दा बघा, ही खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं की 2100 रुपये आम्ही वेळेवर देणार। आणि काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पण सांगितलं होतं। पण एकंदरीत सांगायचं काय तर आपली ही जी योजना आहे लाडकी बहीण योजना याची प्रसिद्धी मात्र पूर्वीप्रमाणेच आहे। त्यामुळे कोणी काही चिंता करायची गरज नाही। उलट येणाऱ्या वेळेमध्ये अधिक ही योजना मजबूत होऊ शकते। पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 4,500 रुपये मग मिळू शकतील का? तर माझं तरी उत्तर बघा, मी तुम्हाला नेहमीप्रमाणे जे आहे ते मी स्पष्टपणे सांगत असतो। तर माझं तरी उत्तर आहे, मला तर नाही वाटत की माझं उत्तर तर नाही आहे। जे आहे मी तुम्हाला ते सांगतो आहे की माझं उत्तर नाही। कशामुळे आहे ते पण सांगतो मी तुम्हाला, कारण प्रलंबित लाभ मिळत नाही पण तरी देखील सरकारने द्यावेत। म्हणजे जानेवारी आणि डिसेंबर आणि नोव्हेंबरचा जो हप्ता आहे पेंडिंग हप्ते 2 म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर आणि जानेवारीचा 1 असे प्रलंबित लाभ जर दिला तर फारच छान। पण मला तरी तुर्तास वाटत आहे की प्रलंबित लाभ मिळणार नाही। म्हणजे डिसेंबर आणि जानेवारीचा जो लाभ आहे 3,000 रुपये तर तो मिळणार नाही। आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे जानेवारीचा पण लाभ KYC मध्ये चूक झाली असेल तर जानेवारीचा पण लाभ पेंडिंग राहू शकतो असं मला तुर्तास तरी वाटतं आहे। बघूयात पुढे, खरंच अशा प्रकारे अपडेट आली तर फारच छान। पण माझा जो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे तो देखील तुम्हाला नेहमीप्रमाणे मी सांगत असतो आणि त्याप्रमाणे गोष्टी घडताना पण दिसत असतात। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात बघा। माझं तर मत आहे प्रलंबित लाभ द्यावा, नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पण लाभ द्यावा आणि पोर्टल ही लवकरात लवकर सरकारने चालू करावं। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।